अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण मेष रास आणि वृषभ रास हे कुंडलीतल्या 12 भावांमध्ये कशी बिहेव करेल ते बघितलं. काय त्याची फळं मिळतील, सकारात्मक काय मिळतील, नकारात्मक काय मिळतील याचा आपण अभ्यास केला. आज आपण मिथुन रास, जी तिसरी रास आहे कुंडलीतील, तिच्याबद्दल बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत की कुंडलीतल्या 12 स्थानांमध्ये ती कशी वेगवेगळे परिणाम देते. मिथुन रास ही बुधाची रास आहे, वायुतत्वाची रास आहे. ह्या आधी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मिथुन राशीचा एकंदर स्वभाव, व्यक्तिमत्व कसं आहे ते. आता तेच 12 भावांमध्ये 12 भावांचे अर्थ वेगवेगळे आहेत. 12 भाव कुंडलीतले आयुष्यातल्या वेगवेगळ्या आयामांवर भाष्य करतात. त्या ठिकाणी मिथुन रास कशी परिणाम देईल ते आज आपण बघू. ज्या वेळेला आपण सकारात्मक किंवा नकारात्मक म्हणतो, मी ह्या आधीही सांगितलंय, त्यावेळेला सकारात्मक आणि नकारात्मक हे त्यावर असणाऱ्या ग्रहांच्या प्रभावाने ठरवलं जातं. हे ग्रह असे का पडले असतील तर परत आपलं तेच आहे, आपली जी गतजन्मातली कर्म आहेत त्याप्रमाणे ग्रहांच्या प्लेसमेंट त्या भावात होत असतात. तर चला सुरुवात करूया. मिथुन रास जेव्हा प्रथम घरात किंवा हाऊसमध्ये पडते, स्थानात पडते, त्यावेळेला अशा व्यक्ती बुद्धिमान असतात, चंचल असतात, संवाद कौशल्य असतं त्यांच्याकडे, व्यक्तिमत्व चांगलं असतं, हुशार असतात, नवीन कल्पना घेऊन आयुष्य जगण्याची त्यांची इच्छा असते आणि तसा प्रयत्नही ते करत असतात. जर अनिष्ट ग्रहांचा त्यांच्यावर प्रभाव असेल तर अस्थिर असतात, निर्णय क्षमता कमी असते आणि आरोग्याच्या छोट्या छोट्या समस्या उद्भवत असतात. जर मिथुन रास दुसऱ्या घरात पडली असेल कुणाच्या जातकाच्या, तर जातक म्हणजे तुम्ही, तर सकारात्मक काय असू शकतं, तर दुसरं घर हे कम्युनिकेशनचं, पण कम्युनिकेशन डायरेक्ट नाही, बोलणं, वाचा ह्याच्या दृष्टीने कम्युनिकेशन. धनस्थान आहे ते, कुटुंबस्थान पण आहे, तर त्या ठिकाणी व्यवहारातून चांगली कमाई करतात, कुटुंबाला मदत करण्याचा त्यांचा ओढा असतो, कुटुंबामध्ये रमतात. जर अनिष्ट ग्रहांचा प्रभाव असेल तर नकारात्मक म्हणजे पैशाची उधळपट्टी होते आणि बोलण्यातून लोकांना दुखवलं गेल्यामुळे नुकसान होतं, लोक गैरसमज करतात. जर मिथुन रास तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानात असेल तर भाऊ बहिणींसमोर, लहान भावंड बरोबर चांगले संबंध असतात, लेखन पत्रकारितेमध्ये यश मिळतं, कम्युनिकेशन चांगलं असतं. आणि नकारात्मक असेल प्रभाव तर भावंडांशी वाद होणं, छोट्या छोट्या प्रवासात अडचणी येणं, कामधंद्यात अडचणी येणं हे होत असतं. चौथं घर जे आहे त्याला सुखभाव म्हणतात, मातृभाव म्हणतात. तिथे आईशी प्रेमळ संबंध असू शकतात सकारात्मक असताना, वाहन, मालमत्ता ह्याचा लाभ होत असतो. नकारात्मक असेल तर घरगुती अस्थिरता, आईशी संबंध ताणलेले असतात, जागेत वारंवार बदल करत असतात. 5वं घर संतान ग्रह, शिक्षा घर म्हटलं जातं, विद्या घर म्हटलं जातं. शिक्षा म्हणजे शिक्षा नव्हे, शिक्षण. तर त्या ठिकाणी सकारात्मक म्हणजे बुद्धिप्रधान असतात अशा व्यक्ती. तशी ती बुधाची रास आहे, त्यामुळे विद्या चांगल्या प्रकारे अवगत करू शकतात. जर नकारात्मक प्रभाव नसेल तर सर्जनशील असतात. 5वं घर प्रेमाचं पण प्रतीक आहे, त्यामुळे प्रेमात पडले तर पडत नाहीत, तरतात. नकारात्मक असेल जर तर संततीविषयी चिंता असते, निर्णयात मागे पुढे होत असतं, धरसोड होत असतं. 6वं घर तिथे जर मिथुन रास असेल तर शत्रूंवर विजय मिळतो, व्यसनांपासून दूर राहावं लागतं. मात्र ते नकारात्मक आणि सकारात्मकच्या मधला भाग येतो. नकारात्मक असेल तर आरोग्याच्या समस्या उद्भवतात, अशा लोकांना फुफ्फुसांचे विकार होतात शक्यतो. 7व्या घरात पडलं तर ते विवाह स्थान आहे, पार्टनरशिपचं स्थान आहे, भागीदार स्थान म्हणतात. सकारात्मक म्हणजे जोडीदार बुद्धिमान असतो, संवेदनशील असतो, भागीदारीत यश मिळतं ह्यांना. नकारात्मक प्रभाव असेल तर वैवाहिक जीवनात अस्थिरता निर्माण होते, विश्वासघाताला सामोरं जावं लागतं. 8वं घर मृत्यूस्थान किंवा आयुष्यस्थान आहे. सकारात्मक म्हणजे गूढविद्यांचे आवड असते, त्याच्यामधनं बरंच काही शिकत असतात, ज्ञान मिळत असतं. त्यातलं ऑकल्ट म्हणतो आपण, त्यातलं वारसा हक्क जो आहे तो मिळू शकतो, जमिनी खालचा धन किंवा लॉटरी सट्ट्यात यश मिळू शकतं, लॉटरी लागणं वगैरे. कारखानदार चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये कारखानदारी करू शकतात. नकारात्मक मध्ये जर प्रभाव असेल तर अपघाताची शक्यता असते आणि एकंदर आयुर्मान जे आहे ते कमी होतं, काहीतरी अडचणी येतात त्याच्यामध्ये. 9वं घर म्हणजे भाग्य घर आहे, भाग्यस्थान म्हटलं जातं, आध्यात्मिक स्थान पण म्हटलं जातं, धर्मस्थान म्हटलं जातं, आध्यात्मिक नव्हे धर्मस्थान. तर सकारात्मक म्हणजे धार्मिक प्रवृत्ती जास्त असते. 9वं स्थान हे उच्च शिक्षणाचं पण स्थान आहे, मोठ्या यात्रांचं पण स्थान आहे, तर ह्या सगळ्या बाबतीत त्यांना यश मिळतं. आध्यात्मिक असतील तर गुरु मिळतात,
आणि नकारात्मक प्रभाव असेल तर धार्मिक मतभेद आणि एकंदर भाग्यामध्ये अवरोध निर्माण होतो. 10वं घर जे आहे हे कर्मस्थान आहे. सकारात्मक असेल तर चांगल्या प्रकारे प्रोफेशनमध्ये स्थिरस्थावर होतात. नोकरीत असतील तर खूप चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकतात. नकारात्मक प्रभाव असतील ग्रहांचे तर नोकरीत अस्थिरता येते. बॉस म्हणजे सुपिरियर जो कोणी त्याच्याशी वाद निर्माण होऊ शकतो. सहकाऱ्यांशी वाद निर्माण होऊ शकतो. एकंदर कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. 11वं जे स्थान आहे ते लाभस्थान आहे किंवा मित्रमंडळी म्हणण्यापेक्षा सोशल सर्कल मोठं असतं अशा लोकांचं. म्हणजे सकारात्मक असताना मोठे काका आत्या वगैरे यांचं स्थान आहे ते. मोठ्या भावाचं स्थान आहे तर त्यांच्यामधनं लाभ होऊ शकतो. त्यांच्याशी संबंध चांगले असू शकतात. नकारात्मक म्हणजे ह्याच्याबरोबर विरुद्ध अनुभवला येऊ शकतं. 12वं घर जे आहे ते व्ययस्थान आहे. काही लोक त्याला मोक्ष स्थान म्हणतात. फॉरेन सेटलमेंट म्हणजे परदेशात जाऊन स्थिर होणं, परदेशात राहायला जाणं, सेटलमेंट होणं, तिथून बघितलं जातं. इन्व्हेस्टमेंट बघितले जातात. या सगळ्या बाबतीत त्यांना सकारात्मक योग जुळून येतात. आणि जर कुप्रभाव असेल ग्रहांचा तर खर्चिक होतात लोक. अनाठाई खर्च करत सुटतात. आयुष्यात एकटेपणा यांना भेडसावायला लागतो. तर अशा प्रकारे मिथुन राशीचं एकंदर त्यांना कसं 12 भावात असतील पडलेले असेल मिथुन रास तर त्यांना कशा प्रकारचे अनुभव येतील हे आपण थोडक्यात पाहिलं. मला माहिती आहे की ह्या इतक्या फास्ट सांगून तुम्हाला बरंच काही समजेल किंवा बरंच काही समजणार देखील नाही. पण तुमची कुंडली घेऊन तुम्ही बसाल तर त्यावेळेला मिथुन रस कुठल्या भावात पडली आहे, मग त्या भावाच्या संबंधी तुम्हाला भावासंबंधी मी ज्ञान दिलेले आहे आधीच. त्या भावासंबंधी म्हणजे त्या भावामध्ये काय आहे, समजा चतुर्थ स्थान आहे तर मातृस्थान आहे. मातृस्थानामध्ये जर कुप्रभाव असेल, मिथुन रास असेल आणि कुप्रभाव असेल तर आईशी जर वाद होत असतील तर का, त्याचं कारण तुम्हाला कळू शकतं. पुढे जाऊन जेव्हा आपण ग्रह बघू, ग्रहांच्या युती किंवा ग्रहांचे एकमेकावरचे आस्पेक्ट दृष्टी बघू, तेव्हा तुम्हाला आणखीन काही गोष्टी क्लिअर होत जातील. म्हणजे नेहमीचं रड असतं ना माझ्या आयुष्यात असं का, हे खूप कमी होऊन जातं. कारण या सगळ्याच्या मागे सर्वात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे कर्म. गतजन्मांमधले जे कर्म आहे त्यामुळे तुमच्या ह्या जन्मामध्ये तुमच्या जन्मवेळी अशा प्रकारची कुंडली तुमची बनवली गेली. त्या पर्टिक्युलर वेळेला तुमचा जन्म झाला, त्या दिवशी झाला, त्या स्थानी झाला. त्याच्यामुळे कुठली नक्षत्र, कुठले ग्रह तुम्हाला कर्माचं फळ देतील त्याचप्रमाणे तुमची कुंडली बनली आहे. तर हे कायम लक्षात ठेवा. आज इथेच थांबतो. भक्तवत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.